नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपल्या जानेवारीच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आहे। तर मला सांगा, आपण जेव्हा दुपारी आज लाईव्ह घेतली त्यानंतर कोणाकोणाला हप्ता आलेला आहे आणि हा हप्ता सर्वांना मिळाला का आज रात्रीपर्यंत? बाकी तुमची ई-के-वाय-सी झाली नसेल, तुम्हाला हप्ता आला नसेल तर काळजी करू नका, कारण ई-के-वाय-सी झाल्याशिवाय आता आपल्याला हप्त्याचं वितरण होणार नाही, हे तुम्हाला मी अगोदर पण सांगितलंय। तर मला जरूर कमेंट करा की तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला का? बाकी नोव्हेंबर, डिसेंबर काय विषय आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे या संबंधित मी व्हिडिओ उद्या सकाळी शेअर करणार आहे। उद्या सकाळचा व्हिडिओ जरूर पहा, त्याच्यामध्ये मी सर्व माहिती दिलेली आहे की नारी शक्ती ॲपवर फॉर्म भरलाय, मग आम्ही काय करायचं, किंवा ई-के-वाय-सी झाली नाही आम्ही काय करायचं, ही सगळी माहिती दिलेली आहे। नक्कीच आपला उद्याचा व्हिडिओ फॉलो करा। आता फक्त मला एवढं सांगा, महाराष्ट्रामधील कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये वितरण झालेलं आहे? विदर्भ, खानदेश, मराठवाडा, जळगाव, पुणे, लातूर, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, अजून कुठले कुठले राहिले, नागपूर, अजून काही जिल्हे राहिले असतील माझ्याकडून तर मला, धुळे। नक्कीच कमेंट करा, कारण सगळ्या जिल्ह्यांचं नाव आता इथे घेता येत नाही, पण महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यामध्ये आज वितरण झालेलं आहे। समजा आज वितरण जरी तुम्हाला नाही झालं तर आपण पाहू उद्या वितरण होतं का 25, तर तुम्ही मला त्या व्हिडिओमध्ये कमेंट करू शकता उद्याच्या। आता आज कोणाकोणाला वितरण झालेलं आहे हा व्हिडिओ मी आज रात्री शेअर केलेला आहे तुम्हाला, की कोणाला वितरण झालं हे चेक करण्यासाठी। बाकी जर हप्ता आला नसेल, काही प्रॉब्लेम असेल, ई-के-वाय-सी झाली नसेल, तर त्या महिलांसाठी मी लाईव्ह वेगळी घेणार आहे। ज्यांना हप्ता आलाच नाही आणि ई-के-वाय-सी केली नाही, किंवा ई-के-वाय-सी झाली आहे ताई, ई-के-वाय-सी आम्ही दुरुस्ती पण केली आहे, तरी आम्हाला जानेवारीचा हप्ता आला नाही, तर या महिलांसाठी जेव्हा आपलं हे जानेवारी महिन्याचं वितरण पूर्ण होईल, सर्व पूर्ण होईल आणि वितरण बंद होईल, त्यानंतर मी YouTube चॅनलवर आपल्या लाईव्ह घेणार आहे आणि त्यावेळेस तुम्ही मला लाईव्हला कनेक्ट होऊ शकता आणि त्याचबरोबर तुम्ही त्यावेळेस मला तुमच्या ज्या काही अडचणी असतील, तुम्हाला हप्ता का नाही आला, कशामुळे नाही आला, पुढे काय करावं लागेल, ही सगळी माहिती देणार आहे। ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगणार आहे, आपल्याला परत पुढच्या वर्षी या योजनेच्या अंतर्गत ई-के-वाय-सी करायची आहे, म्हणून चॅनलला आत्तापासूनच फॉलो करून ठेवा, कारण जेव्हा ही अपडेट पुढे येईल तेव्हा मी तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगणार आहे। आलं का लक्षात? त्यामुळे नक्कीच आपल्या या चॅनलला फॉलो करा आणि इतर महिलांपर्यंत शेअर करा, आणि शेअर करायला एकही रुपया लागत नाही, फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला अप टू डेट माहिती मिळत असते आपल्या चॅनलच्या अंतर्गत, बरोबर ना, आपल्या सर्व सोशल मीडियाच्या अंतर्गत। बाकी ई-के-वाय-सी अजून तरी नवीन चालू झालेली नाही, सरकारला आपण वारंवार विनंती केलेली आहे, बघू, सर्व काही सरकारच्या हातामध्ये आहे, आपल्या हातात जेवढं आहे तेवढं आपण सर्व प्रक्रिया करत आहोत। मला एक सांगा की आज रात्री आज रात्रीपर्यंत कोणाकोणाला जानेवारीचा हप्ता आलेला आहे, सर्वांनी मला कमेंट करायच्या आहेत। बाकी तर सर्व काही तुम्हाला कम्युनिटीला पण मी देणार आहे। बाकी ज्या महिलांची के-वाय-सी झाली नाही त्यांना मी फॉर्म कम्युनिटीला दिलेले आहेत बघा, आज ते 2 फॉर्म आहेत ना, ते चेक करून घ्या, कम्युनिटीला ते फॉर्म मी शेअर केलेले आहेत। बाकी सर्व माहिती वाचा, त्यानंतर ते ऍप्लिकेशन त्या ठिकाणी द्या, संबंधित व्हिडिओ सुद्धा मी शेअर केलेला आहे की तुम्हाला काय करायचं आहे। बाकी तुमच्या कमेंट मी सगळ्या वाचत असते, घेत असते, तुमच्या कमेंट करा, रिप्लाय जरी नाही दिला तर काळजी करू नका, तुमच्या कमेंट मी वाचत असते आणि त्याच्यावरच माझे व्हिडिओ असतात। चला तर मग परत भेटू, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।